आईच्या गर्भात बाळ राहतं तेव्हापासून ते 6 वर्षाचं होतं, त्यानंतर किशोरी येत आम्हाला. त्या मुलींचं सगळं हिमोग्लोबिन हे ते सगळं जे आमच्यामध्ये आहे, जे आम्ही आता जी पिढी घडवणार आहे ते आमच्यापासून घडते, हे सरकारला कळत नाही. मला माझ्या अंगणवाडी सेविका यांच्या डोळ्यात अश्रू पाहायचे आहेत, कारण आजपर्यंत ते पाहतच आलेलो आहे. काही अश्रू दुःखाचे तर काही अश्रू सुखाचे सुद्धा असतात. 42 वर्षापासून माझी ताई अश्रू ढाळतच आहे. माफ करा ताई, थोडे घाण शब्द वापरणार आहे, पण आता पर्याय नाही. अंगणवाडीत आई बाळास पाठविते. ती विचार करते, एकदाचा ताण गेला, आता पाहून घेईल त्या बाळाची मॅडम. त्या बाळाची मॅडम म्हणजे अंगणवाडी सेविका. ते बाळ अंगणवाडीत येते, त्या बाळासारखे अजूनही 30 ते 35 बाळ तिथे आलेले असतात. त्या 35 बाळांचे संगोपन करते एकटी अंगणवाडी सेविका. सेविका नसते, ती त्यांची आई झालेली असते. तिला सर्व बाळे हे समान असतात. एका आईला एक बाळ सांभाळणे कठीण असे मी म्हणत नाही हो, पण जड जाते एवढे मात्र खरे. तिथे एक सेविका इतक्या बाळास सांभाळते, प्रत्येक बाळास आईचे प्रेम देते. कोण हकते तर कोण मुतते ते साफ करते ती अंगणवाडी सेविका. 30 ते 35 जणांचा गोंधळ कोणा एकाच न्याय देणार का? नाही, कारण त्यावेळेस अंगणवाडी सेविका नसते, ती त्यांची आई झालेली असते. तिला सर्व बाळे हे समान असतात. एका आईला एक बाळ सांभाळणे कठीण असे मी म्हणत नाही, पण जड झालेले असते हे मात्र खरे. तिथे एक सेविका इतक्या बाळास सांभाळते, प्रत्येक बाळास आईचे प्रेम देते. आईचे प्रेम काय असते ते फक्त त्या बाळास माहीत. हे शासनास काय कळणार? कारण आमच्या मुख्यमंत्री साहेबांना कदाचित आईचे प्रेम मिळाले नसेल. जन्म देणाऱ्या आईनंतर दुसरी आपली आई झालेली असते, ती म्हणजे फक्त आपली अंगणवाडी सेविका. तीच आई आज अनाथ झाली. तुम्ही लहान असताना तुमचा गू काढला, ती मजुरी मागत नाही हो, ती हक्क मागते. तिला तिचा हक्क द्या, तिच्या डोळ्यात अश्रू द्या, जे तुम्ही आजपर्यंत देत आलेला आहात, पण दुःखाचे नव्हे हो, सुखाचे द्या. अंगणवाडी सेविका काम म्हणून काम करत नाही हो, आई म्हणून काम करते. त्या अंगणवाडी सेविकेच्या म्हणजे तुमच्या आईच्या डोळ्यात अश्रू आणा, पण सुखाचे. शेवटी आईला दुखावून कोणीही सुखी राहू शकत नाही. पण तुम्ही मंत्री आहात, आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय कळणार? आणि कळला असेल तर नक्कीच सेविकांनो आपणास न्याय मिळेल. सुखाचे अश्रू येतील. शेवटी तुमच्या भावास तुमचे मत कळवा. बाकी धन्यवाद.